तर वांद्रे पूर्वच्या 7 जागा आपल्याला निवडून आणून उद्धव ठाकरेंना गिफ्ट करायच्या आहेत असं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय। ठाकरे बंधू परत सत्तेत बसणं ही काळाची गरज असल्याचं देखील वरुण सरदेसाईंनी म्हटलेलं आहे। या वर्षी जी आघाडी मिळालेली आहे ही आघाडी आपल्याला केवळ टिकवायची नाहीये तर मताधिक्य वाढवून परत एकदा वांद्रे पूर्वच्या 7 सीट या आपल्याला उद्धव साहेबांना गिफ्ट स्वरूपात द्यायच्या। ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे नेस्को मध्ये एकत्र येऊन त्यांनी हस्त आंदोलन केलेलं त्याच दिवशी मुंबईचा महापौर कोण होणार मला वाटते सुनिश्चित झालेलं। आणि देशामध्ये संपत असलेल्या लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर मुंबईवर परत एकदा ठाकरे बंधूंचा झेंडा फडकवणं ही काळाची गरज आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्य चांगलं चालत नव्हतं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर हा आरोप पाहायला मिळतोय। त्यानंतर देवाभाऊंनी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि एकनाथ शिंदेंनी देवाभाऊंना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं असं दरेकर यांनी म्हटलेलं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या ठिकाणी मला महाराष्ट्राचं भलं करायचं आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं भलं होत नाही। प्रसंगी मी मुख्यमंत्री नसेल शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून त्याग करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री शिंदे साहेब होतील असं असताना त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावे हा शिंदे साहेबांचा त्याग म्हणजे त्यागाची परंपरा असणारं आपलं नेतृत्व आहे। आणि मग मला सीट मिळाली काय नाही मिळाली काय यापेक्षा मला जनतेचा लोकांचा विकास करायचा ही भावनाच खऱ्या अर्थाने नव्या राजकारणात पुढे येते। तर विधानसभेचा अध्यक्ष निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जातो आणि दमदाटी करतो असं अनिल परब यांनी म्हटलंय। विरोधी पक्षाला निवडणूक ही लढूनच द्यायची नाही असं देखील अनिल परब यांनी म्हटलं। राहुल नार्वेकरांच्या व्हायरल व्हिडिओवरती अनिल परबांनी ही भूमिका मांडली। विरोधी पक्षाला निवडणूक लढायलाच द्यायची नाही। आज तुम्ही बघितलं की त्यांचे काही उमेदवार निवडणूक सुरू व्हायच्या अगोदरच बिनविरोध निवडून आले। ते बिनविरोध उगीच निवडून आले। पूर्ण दहशत, पूर्ण ताकद, पूर्ण पैसे, पूर्ण यंत्रणा म्हणजे लोकसभेचा विधानसभेचा अध्यक्ष मतदान केंद्रामध्ये जातो, निवडणुकीच्या केंद्रात जातो आणि दादागिरी करतो। ही लोकशाही आहे। असं कधी झालंय? 7च्या 7 नगरसेवक, एक नगरसेवक आपला अर्धा इकडे तिकडे पण आम्ही बांद्रातच पकडतो। त्याच्यामुळे 7च्या 7 नगरसेवक हे शिवसेना मनसे युतीचेच असतील। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या अंत्यविधीला हजारो लोक कसे जमतात असं राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय। पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून अहिल्यानगर पोलिसांची कानउघडणी करण्यात आली। पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जागीरदारच्या अंत्यविधीला श्रीरामपूरमधील हजारो लोकांनी हजेरी लावली होती। मला आश्चर्य वाटलं एक जर्मन बेकरीचा आरोपी त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात। देश कोणत्या दिशेला चाललाय? देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा, लोक उत्सव साजरा करतात। मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला काय साधना पाहिजे? सगळे द्यायला तयार आहोत। ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे। खारगे साहेब माझी तुम्हाला विनंती आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपच्या युतीचे आतापर्यंत 5 नगरसेवक बिनविरोध झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून उमेदवारांशी संवाद साधत उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। तर अहिल्यानगरमध्ये बेपत्ता झालेले उमेदवार सुखरूप असल्याची माहिती मिळते। राजकीय दबाव येऊ नये म्हणून दोन्ही उमेदवार फोन बंद करून देवदर्शनाला गेल्याची माहिती आहे। मनसे उमेदवारांनी कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती दिली। निवडणुकीपूर्वी उमेदवार अचानक गायब झाल्यानं अपहरणाचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा शिंदेच्या शिवसेनेच्या 20 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। भाजपच्या 14 तर शिंदेच्या शिवसेनेच्या 6 जागा बिनविरोध झाल्यात। डोंबिवलीमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळते। तर कल्याण डोंबिवलीमध्ये अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या तासामध्ये गोंधळ झालाय। प्रभाग क्रमांक क मध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी आलेल्या उमेदवार आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला।
उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून जोरदार बाचाबाची झाली। तर धुळ्यामध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार सोनाली सोनावणेंनी कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ दिलेला नाही। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोनाली सोनावणेंना कार्यकर्त्यांनी येऊ दिले नाही। प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत होणार आहे। समाप्त झालेली आहे। मुख्य गेट बंद करावं। एमपीएससीचे परीक्षार्थी आता उद्या पुन्हा आंदोलन करणार आहेत। जरांगे पाटील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आज पुण्यातच मुक्कामी असणार आहेत। तुमच्यासाठी उद्या प्रयत्न करतो, जरांगे पाटलांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं। उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करणार, जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर अमरावतीतही एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन झालंय। पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक झालेत। परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असता विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही।